सर्वांना नमस्कार. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था जालना चे प्राचार्य आदरणीय डॉक्टर राजेंद्र कांबळे साहेब, त्यासोबत डायटची संपूर्ण टीम, त्याच्यामध्ये जागीरदार मॅडम असतील, डॉक्टर जागीरदार मॅडम आहेत, संजय येवटे सर आहेत, साखरे सर आहेत, इतर सर्व टीम यांनी हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम, ज्याद्वारे न्यू एज्युकेशन पॉलिसी अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची ओळख सर्व अधिकारी, प्रशासकीय यंत्रणा, पर्यवेक्षणीय यंत्रणा, शिक्षक, मुख्याध्यापक, शैक्षणिक अभ्यासक, चिंतक यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आयोजित केला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी संस्थेचे म्हणजे ऋण व्यक्त करतो, कारण आपण सर्वजण एकत्र येऊन हा अतिशय चांगला उपक्रम आयोजित केलेला आहे. त्याबद्दल मी आपले सर्वांचे ऋण व्यक्त करतो. सोबतच सुरुवातीला मिपा संस्थेच्या डॉक्टर कुलकर्णी मॅडम यांनी सुद्धा थोडक्यात या उपक्रमाची, मिपा संस्थेची पण थोडक्यात ओळख करून दिली आणि या उपक्रमाबद्दल सुद्धा त्यांनी शुभेच्छा संदेश व्यक्त केलेला आहे. त्यासोबतच रा संस्थेचे म्हणजे रिजनल अकॅडमिक अथॉरिटी औरंगाबाद आंग्ल भाषा तज्ञत्व संस्थेचे संचालक आदरणीय डॉक्टर सुभाष कांबळे साहेबांनी सुद्धा नुकतंच थोड्याच वेळापूर्वी माझ्या अगोदरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर त्यांचं थोडक्यात भाष्य व्यक्त केलेलं आहे आणि या उपक्रमासाठी त्यांच्या शुभेच्छा आपल्याला दिलेल्या आहेत आणि आपल्या सर्व विभागाचं कौतुक पण केलेलं आहे. मित्रांनो, भारतामध्ये सर्वप्रथम 1986 ला एक शैक्षणिक धोरण सुरुवातीला आलं होतं, जे स्वतंत्र भारतातलं पहिलं शैक्षणिक धोरण होतं आणि या धोरणाच्या निमित्तानं तेव्हा त्या परिस्थितीला अनुकूल असा सर्वंकष विचार करून त्याच्या शिफारसी मांडल्या गेल्या होत्या. पुढील काळामध्ये हे धोरण 1992 ला सुद्धा सुधारित झालं आणि त्याच्या अनुषंगाने काही शैक्षणिक संरचनेमध्ये ते तत्कालीन जे बदल होते ते बदल करण्यात आले. नजीकच्या काळामध्ये आरटीई कायदा आला. त्याच्यामध्ये वयोगट वर्ष 6 ते 14 पर्यंत जे बालक आहेत त्या सर्व बालकांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण करणारा कायदा या आरटीई कायद्याच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाला. त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2010 ला झाली आणि जवळजवळ आता 10 वर्ष सुद्धा हा कायदा आपण अंमलबजावणी करत आहोत आणि त्याच्या अनुषंगानं अनेक संरचनात्मक बदल आणि जे आहे संख्यात्मक भौतिक सुविधांचा विस्तार, शिक्षणाची उपलब्धता अशा अनेक घटकांचा आपण प्रसार पाहत आहोत. मोठ्या प्रमाणात आरटीई कायद्यानं शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालेलं. पुढील काळामध्ये काय झालं, आपण हे पाहत आहोत की जागतिक पातळीवर अनेक देशांच्या ज्या शैक्षणिक विचारवंतांच्या संस्था आहेत, जे विचारमंच आहे, युनो आहे, युनोच्या ज्या घटक संस्था आहेत, युनेस्को आहे, यांनी शिक्षणाचा विचार करताना किंवा एकूणच मानव जातीच्या शाश्वत विकासाचा आराखडा जो तयार केला होता, हा आराखडा आपण भारत देशानं 2015 मध्ये स्वीकारला होता. त्याच्यामधील जे SDG 4 अर्थात सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 4 क्रमांकाचा हा जो मुद्दा होता, त्याच्या अनुषंगानं भारतानं हा शाश्वत विकास आराखडा स्वीकारून 2040 पर्यंत एक चांगल्या पद्धतीचं नवीन अग्रणी शिक्षण व्यवस्था तयार करण्याचं मान्य केलं. या SDG 4 नं ही आपल्याला उपलब्धता करून दिलेली आहे. आता जे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे याच्याबद्दल काल जे वक्त्या होत्या माझ्या सहकारी आशा गरुड मॅडम, शिक्षणाधिकारी माध्यमिक, आणि त्यासोबतच डॉक्टर जागीरदार मॅडम यांनी जे शिक्षणाच्या या नवीन धोरणाच्या ज्या तरतुदी होत्या किंवा वैशिष्ट्य होते, उद्देश होते, थोडक्यात आपल्याला समजावून सांगितलेले आहे. त्याच्या पुढील भाग मला आज थोडक्यात आपल्यासोबत आपल्याला या तरुणींची या शैक्षणिक धोरणामध्ये कशा पद्धतीनं विचार करण्यात आलेला आहे याचा आपल्याला थोडक्यात ओळख करून घ्यायची आहे. या शैक्षणिक धोरणामध्ये आपण पाहिलं की इस्रोचे जे प्रमुख होते कस्तुरीरंगन, इस्रो ही आपली इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन नावाची एक अग्रगण्य संस्था आहे, ज्याची जगातली ही जी अग्रगण्य संस्था म्हणतो स्पेस रिसर्च मधील, या संस्थेचे जे प्रमुख होते सेवानिवृत्त झालेले कस्तुरीरंगन, डॉक्टर कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली याचा आराखडा तयार करण्यात आला आणि या धोरणाला केंद्र शासनानं मान्यता दिली आहे. जुलै 2020 मध्ये मान्यता दिलेली आहे आणि त्याच्या अनुषंगानं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आपण काय केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे.
आता डॉक्टर कांबळे साहेबांनी सांगितलं की हे जे धोरण आहे हे लवकरच 2-3 वर्षामध्ये आपल्याला दृष्टीगोचर होईल आणि त्याचे प्रत्यक्ष आपल्या फील्डवर त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. त्याप्रमाणे संरचनात्मक बदल सुद्धा आपल्याला दिसून येतील. आपण पाहिलं की हे जे धोरण आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 त्याच्यामध्ये आपण पाहतो की चारही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्या सर्व मुद्द्यांचा त्याच्यामध्ये विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, त्यासोबतच इतर जे महत्त्वाची शिक्षणाची क्षेत्र आहेत, व्यावसायिक शिक्षण असेल, प्रौढ शिक्षण असेल, निरंतर शिक्षण असेल, तंत्रज्ञानाचं शिक्षण असेल, ऑनलाईन शिक्षण असेल, या सर्व बाबींचा त्यांनी खोलात जाऊन विचार केलेला आहे आणि त्या अनुषंगानं हे धोरण मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पाहतो की सर्वात पहिला टप्पा जो आहे तो प्रारंभिक बाल्यावस्था शिक्षणाचा आहे. तर आज मला जी संयोजकांनी जी संधी दिलेली आहे तर याबद्दल मला थोडक्यात बोलायचं आहे. हा जो प्रारंभिक बाल्यावस्था शिक्षण आहे किंवा आपण असं म्हणूयात की बाल्यावस्था पूर्व निगा आणि शिक्षण याबद्दल आपण थोडक्यात आज ओळख करून घेऊ. हे जे प्रारंभिक बाल्यावस्था निगा आणि शिक्षण आहे याच्या मागे या धोरणामध्ये ज्या तरतुदी आहेत किंवा त्याचा जो बेस आहे तो पाया आहे तो प्रामुख्याने मला सांगावासा वाटतो. त्याच्यामध्ये देशाच्या ज्या विकासासाठी अनिवार्य गोष्टी आहेत त्या गोष्टींची पूर्तता व्हावी हा पहिला त्याच्यामध्ये पाया होता. त्याच्यानंतर ज्या भारताच्या परंपरा आहेत आणि जे सांस्कृतिक मूल्य आहेत त्या सांस्कृतिक मूल्यांना सुद्धा या शैक्षणिक धोरणामध्ये विचार व्हावा आणि त्या अनुषंगानं आपलं धोरण तयार व्हावं असं असा सुद्धा विचार त्याच्यामध्ये होता, विचारप्रवाह होता. त्यासोबतच भारतामध्ये जे आपण पाहतो भारताची जी प्राचीन परंपरा होती आणि जे शाश्वत ज्ञान होतं आणि विचार सुद्धा होते. तर हे जी समृद्ध परंपरा भारताला लाभलेली आहे त्या समृद्ध परंपरेचा विद्यार्थ्यांच्या बालकांच्या शिक्षणासाठी उपयोग होईल याचा सुद्धा विचार ह्या शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगानं प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षण हे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये 2020च्या पॉलिसीमध्ये सादर केलेला आहे. आपण पाहतो की सध्या जी शैक्षणिक संरचना आहे ती 10+2 या प्रकारची आहे. म्हणजे इयत्ता पहिलीपासून 10वी पर्यंत जे आपण शिक्षण घेतो ते 10 वर्षाचं शिक्षण आणि त्याच्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन 2 वर्षाचं शिक्षण असं 10+2 ही पद्धत आपल्यापर्यंत आज आपण बरेचसे जण आपण त्या या पद्धतीनं शिकलेलो आहोत. ही 86च्या धोरणावर आधारित पद्धती होती ती पुढे सुधारित होऊन आली 10+2. तथापि या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये नवीन शैक्षणिक संरचनेचा स्वीकार करण्यात आलेला आहे. ही संरचना 5+3+3+4 या पद्धतीची असेल. पूर्वीचं जे शिक्षण होतं 10+2 ते इयत्ता पहिलीपासून 12वी पर्यंत होतं आणि वयोगट होता 6 वर्ष ते 18 वर्ष. तथापि न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे शिक्षण दिलेलं आहे नवीन जी संरचना दिलेली आहे 5+3+3+4 ही संरचना वय वर्ष 3 ते 18 वर्ष या वाढीव कालावधीची आहे. म्हणजे आपण 3 वर्ष खाली जात आहोत. 3 वर्ष खाली जाण्यासाठी याच्यामध्ये जे महत्वाचे जे त्यांनी विचार केलेला आहे त्याच्यामध्ये ECC आताच आपण जे सांगितलं जो आजचा आपला विषय आहे अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन म्हणजेच बाल्यावस्था पूर्व निगा आणि शिक्षण याचा त्याच्यामध्ये केलेला आहे. हे जे 2 स्तर आहेत या स्तरामध्ये आपण आणखी थोडक्यात अजून याच्यामध्ये विचार करूयात. याच्यामध्ये वय वर्ष 3 ते 6 जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये ECC कशा पद्धतीने आलं ते आपण पाहूयात. वय वर्ष 3 ते 6 मध्ये अंगणवाडी किंवा शाळापूर्व बालवाटिका याच्या 3 पद्धती आहेत. अंगणवाडीतलं शिक्षण असेल किंवा शाळापूर्वचं वेगवेगळ्या नावाने ते ओळखलं जातं. ते शाळापूर्व किंवा बालवाटिका सुद्धा त्याला काही ठिकाणी म्हटलं जातं. अशा पद्धतीचं शिक्षण वय वर्ष 3 ते 6 आहे. त्याच्यानंतर दुसरा जो वयोगट आहे 6 ते 8 ते इयत्ता पहिली आणि दुसरीचं शिक्षण ह्या नवीन शैक्षणिक संरचनेत आहे. म्हणजे वय वर्ष 3 ते 6 चे 3 वर्ष आणि वय वर्ष 6 ते 8 चे 2 वर्ष असे एकूण 5 वर्ष हे पायाभूत शिक्षण या सदराखाली या नावाखाली नवीन शैक्षणिक संरचनेत समाविष्ट आहे. या पायाभूत टप्प्यानंतर जो पूर्वतयारी टप्पा असं मांडलं गेलेला आहे त्याला तर तो आहे वय वर्ष 8 ते 11 हे 3 वर्षाचा टप्पा आहे. त्याच्यामध्ये इयत्ता 3री ते 5वी या 3 वर्गांची शैक्षणिक तयारी आहे, शैक्षणिक संरचना आहे. याला आपण असं पूर्वतयारी असं म्हटलेलं आहे. पहिला टप्पा आहे पायाभूत शिक्षणाचा, त्याच्यानंतर इयत्ता 3री ते 5वीचा टप्पा हा पूर्वतयारी टप्पा म्हणून गणला गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर वय वर्ष 11 ते 14 या वयोगटासाठी इयत्ता 6वी ते 8वीचा 3 वर्गांचा मध्य टप्पा असं म्हटलेलं आहे त्याला मिडल
टप्पा आहे, मिडल पॉइंट आहे. आणि या धोरणातला हा शेवटचा टप्पा जो आहे तो वय वर्ष 14 ते 18 म्हणजे आता 9वी ते 12वी या 4 वर्गांचा हा टप्पा आहे आणि याला माध्यमिक शिक्षण असं म्हटलेलं आहे. आपण पाहिलं की पूर्वीच्या 10+2 ऐवजी इयत्ता पहिलीच्या पूर्वीची 3 वर्ष, त्याच्यानंतर इयत्ता पहिली दुसरी हा पायाभूत टप्पा, 3री ते 5वी पूर्वतयारी टप्पा, इयत्ता 6वी ते 8वी मध्य टप्पा आणि इयत्ता 9वी ते 12वी माध्यमिक टप्पा, अशा 4 टप्प्यांची संरचना नवीन शैक्षणिक धोरणात करण्यात आलेली आहे. आता आपल्याला सुरुवातीला आता लक्षात आलेलं आहे की आता 3 ते 6 हा अंगणवाडी किंवा शाळापूर्व किंवा बालवाटिका वर्गांचा टप्पा आहे. याच्यामध्ये हा अंतर्भूत करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये कारण महत्वाचं असं सांगितलेलं आहे, माझ्या अगोदरच्या वक्त्याने सुद्धा सांगितलं. कारण असं आहे की जी पहिली 6 वर्ष आहेत, मुलाच्या मेंदूचा विकास आणि शारीरिक वाढीसाठी अत्यंत महत्वपूर्ण असतात. असं म्हटलं जातं की 85% मेंदूचा विकास हा वय वर्ष 6च्या पूर्वी होतो. त्याच्यामुळं हे जे आहे अनेक आजच्या परिस्थितीमध्ये आपण सक्तीचं शिक्षण कधीपर्यंत केलेलं आहे 6वी पासून इयत्ता वर्ष 6 पासून 14 पर्यंत केलेलं आहे. म्हणजे आता 1ली ते 8वी पर्यंत आणि सक्तीचं केलेलं आहे. परंतु ही नवीन संरचना आहे. या नवीन संरचनेमध्ये 3 ते 6 म्हणजे आता पहिलीच्या पूर्वीची 3 वर्ष समाविष्ट केल्यामुळे आजच्या घडीला जी मोठ्या प्रमाणात जी बालकं आहेत, त्यांना हे 3 वर्षाचं शिक्षण मिळत नाही. तर या 3 वर्षांच्या शिक्षणाचा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये समाविष्ट केल्यामुळे जी मोठ्या प्रमाणात अनेक बालकं वंचित राहत होती, ती वंचित राहणारी बालकं या शामध्ये समाविष्ट होणार आहे. आपण पाहतो जी सामाजिक आणि आर्थिक दुर्बल घटक आहेत, ही हा जो घटक आहे समाजाचा, या समाजाच्या घटकातील जी बालकं आहेत, ती बालकं इयत्ता पहिलीच्या पूर्वीचं जे पूर्व प्राथमिक शिक्षण आहे 3 ते 6 वयोगटाचं घेऊ शकत नाहीत. अनेक आज रोजी आपण पाहतो इंग्रजी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात फीस आहे आणि ही फीस सुद्धा संबंधित पालक भरू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे हे शिक्षण पासून हा जो घटक आहे तो फार वंचित राहत होता आणि या वंचित घटकाला आपल्या शिक्षणामध्ये नवीन धोरणामध्ये त्यांचा विचार करून हे ECCE अर्थात एलिमेंटरी चाइल्ड केअर एज्युकेशन समाविष्ट करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आपण पाहतो की आपल्या प्राचीन शिक्षणामध्ये गुरुकुल पद्धती होत्या. त्याच्यामध्ये खूप मोठमोठे गणितज्ञ असतील, विद्वान असतील, शल्यचिकित्सक असतील, वास्तुशास्त्र असतील, योग असेल, ज्योतिष असेल, खेळांचे मार्गदर्शक असतील, चरक, सुश्रुत, आर्यभट्ट, वराहमिहिर असे खूप मोठे तत्वज्ञ या देशामध्ये होऊन गेलेले आहेत. आणि त्याच्या मागे ही मागची जी आपली शैक्षणिक परंपरा होती ती सुद्धा त्याला काही कारणीभूत होती, परंतु ती सर्वांपर्यंत पोहोचत नव्हती. त्या अनुषंगानं जे न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यामध्ये हे शिक्षण सार्वत्रिक करण्यात आलेलं आहे. नजीकच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की आता पहिलीच्या पूर्वी 3 वर्ष जे शिक्षण आहे ते शिक्षण प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक ठिकाणी ते आता होईल. याच्यामध्ये शैक्षणिक संरचनेमध्ये आज आपण पाहतो की फक्त शिक्षण विभाग पहिलीपासून शिक्षणामध्ये समाविष्ट आहे, 1ली पासून 12वी पर्यंत वगैरे वगैरे. परंतु नजीकच्या काळामध्ये अंगणवाडी विभाग असेल किंवा आदिवासी शिक्षण विभाग असेल, या सर्वांच्या सहकार्यानं आपल्याला 3 ते 18 ह्या वयोगटाचं शिक्षण न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये द्यायचं आहे. आता आपण पाहूयात की ही ECC आपण थोडक्यात आता पाहिलं की ECC आणण्याचं कारण काय आहे. तर ECC आता आल्यानंतर त्याचे घटक काय असतील हे आपल्याला पाहायचं आहे. मित्रांनो, प्रारंभिक बाल्यावस्थेतील निगा आणि शिक्षण याच्यामध्ये जे महत्वाचे घटक असतील ते घटक म्हणजे लवचिक, बहुमुखी, बहुस्तरीय, क्रीडा आधारित तसेच कृती आधारित, चौकस वृत्तीस पोषक अध्ययन देणारे, तसेच अक्षर, भाषा, अंक, गणना, रंग, आकार, कोडी, तार्किक विचार, समस्या निराकरण, रेखाटन, रंगकाम, इतर दृश्यकला, शिल्पनाट्य, बाहुलीनाट्य, संगीत, हालचाल यांचा समावेश असणारं शिक्षण आपल्याला ECC मधून दिलं जाणार आहे. याद्वारे बालकांचा जो शारीरिक विकास असेल, कारक कौशल्यांचा विकास असेल, बौद्धिक विकास असेल, सामाजिक, भावनिक, नैतिक विकास असेल, सांस्कृतिक, कलात्मक विकास असेल, त्यासोबतच संप्रेषण जे कम्युनिकेशन विकास असेल, त्यासोबतच प्रारंभिक भाषा, साक्षरता आणि अंकज्ञानाचं अत्युच्च विकास साधणे हे या ECCचं धोरण आहे, ध्येय आहे, उद्दिष्ट आहे. म्हणजे आपण पाहिलं ECCचे घटक काय असतील
की जे बालकांच्या म्हणजे नैसर्गिक कलागुणांना वाव देणारे घटक असतील ECC मध्ये, आणि त्याच्या अनुषंगानं आपल्याला जी त्याच्यासोबतची कार्यकौशल्य वगैरे वगैरे, शारीरिक विकास आहे, शैक्षणिक विकास आहे, ही उद्दिष्ट आपल्याला त्याच्यातून साध्य करायची आहे. आता या ECCच्या घटकानंतर आपल्याला त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं असेल हे आपल्याला पाहायचं आहे. ECCचं जे स्वरूप आहे त्याच्याबद्दल जी NCERT संस्था आहे, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, याच्या मार्फत ECC म्हणजे वय वर्ष 3 ते 8 असं 5 वर्षाचा शिक्षणाचा जो आराखडा आहे, त्या आराखड्याला न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये NCP FE ECC असं म्हटलेलं आहे. म्हणजे नॅशनल क्युरिक्युलम पेडागॉजिकल फ्रेमवर्क फॉर अर्ली चाइल्ड केअर एज्युकेशन. हा जो NCERT न केलेला जो आराखडा असेल ECCचा, तो 2 टप्प्यामध्ये असेल. पहिला टप्पा त्याच्यामध्ये 0 पासून 3 वर्ष वयोगटाचा असेल, म्हणजे पहिले 3 ते 6 वयोगटाचा असेल, आणि त्याच्या पुढचा जो टप्पा असेल तो 3 ते 8 साठीचा दुसरा उप आराखडा असेल. असे 2 उप आराखडे या NCCच्या 8 वर्षाच्या फ्रेमवर्क मध्ये असतील. या फ्रेमवर्कचे जे घटक असतील त्याच्यामध्ये मागच्या सहस्राब्दीमध्ये म्हणजे मागच्या 1000 वर्षामध्ये भारतात झालेल्या ज्या कथा, वेगवेगळ्या विकसित झालेल्या कथा असतील, कला असेल, काव्य, खेळ, गाणी असतील, आणि ज्या समृद्ध भौगोलिक परंपरा आहेत, या परंपरांचा सुद्धा या 2 उप आराखड्यामध्ये समावेश केला जाईल. हा जो आराखडा असेल NCERT मार्फत तयार केलेला, हा सर्व पालकांना, शैक्षणिक विचारवंतांना, शिक्षणावर काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा हा अतिशय मार्गदर्शक ठरेल अशी आशा आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं की ECCची आवश्यकता काय आहे, त्याचं स्वरूप कसं असणार आहे, त्याची अंमलबजावणी कशी केली जाईल हे आपण आता थोडक्यात पाहू. आपण पाहिलं की ECC आता आपल्याला सर्व बालकांपर्यंत पोहोचवायचं आहे. प्रारंभिक बाल्यापूर्व शिक्षण हे जे आपल्याला आहे ते सर्व बालकांपर्यंत पोहोचवायचं आहे. तर त्याची अंमलबजावणी करताना प्रामुख्यानं सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या जे मागास जिल्हे आहेत देशामध्ये, आपण पाहतो की देशामध्ये जवळपास 500 पेक्षा जास्त जिल्हे आहेत. तर जिल्हे असे आहेत की जे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास आहेत. या क्षेत्रामध्ये या ECCचं विशेष अंमलबजावणीसाठी काय केलं जाईल, प्राधान्य दिलं जाईल, असे उद्गार या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये देण्यात आलेले आहेत. याची अंमलबजावणी करताना जे प्रशिक्षित शिक्षक आहेत, अशाच कार्यकर्त्यांची, शिक्षकांची, कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, आणि या केलेल्या भरतीमधून हे शिक्षण पुरवलं जाईल. हे शिक्षण देणारे कोण असतील, ECCचं शिक्षण जे कोण देणार असतील, त्या स्वतंत्र एकतर 5 प्रकारच्या संस्था असतील याच्यामध्ये. पहिला प्रकार असेल स्वतंत्र अंगणवाड्या. आज आहे आपण ज्या अंगणवाड्या पाहतो त्या 5वी म्हणजे इयत्ता वय वर्ष 5 पासून पुढचं शिक्षण देतात, 1 वर्षाचं शिक्षण देतात. परंतु या नवीन पद्धतीमध्ये स्वतः अंगणवाड्या 3 ते 6 वयोगटाचं शिक्षण देतील. त्यासोबतच प्राथमिक शाळांच्या परिसरातल्या अंगणवाड्या देतील. त्यासोबतच आजच्या प्राथमिक शाळांना जे जोडलेल्या अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्या सुद्धा शिक्षण देतील, किंवा स्वतंत्र पूर्व प्राथमिक शाळा या नावानं सुद्धा त्या शिक्षण देतील. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या अंगणवाड्या वेगवेगळ्या नावानं त्या ओळखल्या जातात. या सर्व अंगणवाड्या आपल्याला काय करतील, प्राथमिक शाळांना जोडून असतील, त्या परिसरामध्ये असतील. अशी शैक्षणिक यंत्रणा आपल्याला मोठ्या प्रमाणात उभारावी लागणार आहे. आज आपण पाहतो की 6च्या खालचं जे शिक्षण आहे, वय वर्ष 6च्या खालचं शिक्षण, हे महिला बाल विकास विभागाकडून दिलं जातं. तर याच्यामध्ये आपल्याला समन्वय साधून आपल्याला इयत्ता पहिलीच्या खाली 3 वर्ष हे शालेय शिक्षणाला जोडायचं आहे वेगवेगळ्या पद्धतीनं. म्हणून म्हणजे ही जोडणी चांगल्या प्रशिक्षित शिक्षकामार्फतच होणार आहे. अशा सुयोग्य प्रशिक्षित कार्यकर्त्यांची आपले शासनामार्फत नेमणूक केली जाईल. तर हे जे शिक्षण आहे आपण पाहिलं, पहिला टप्पा याच्यामध्ये 3 ते 8 म्हणजे हा 5 वर्षाचा पहिला टप्पा आहे. हा पहिला टप्पा कशा पद्धतीनं अंमलबजावणी केली जाईल हे आता आपण थोडक्यात पाहूया. शाळांच्या परिसरात ह्या ज्या अंगणवाड्या आहेत, त्या अंगणवाड्यामध्ये उत्तम भौतिक सुविधा असतील, खेळाचं साहित्य असेल, त्यासोबतच उत्तम प्रशिक्षित कार्यकर्ते असतील. मुलांच्या शिक्षणासाठी त्याच्यामध्ये पुरेशी सुविधा दिलेली असेल, त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल याच्यासाठी पुरेशा सुविधांची तिथे उपलब्धता असेल. हे 0 ते 3 ते 6 जे वयोगटाचे विद्यार्थी आहेत या अंगणवाड्यामध्ये शिकणारे, त्यांची चांगली आंतरक्रिया व्हावी आणि हळूहळू त्यांनी शालेय शिक्षणाकडे वळावं, इयत्ता पहिलीच्या वर्गाकडे वळावं. म्हणून इयत्ता पहिली दुसरीची जे वर्गातील मुलं आहेत त्या मुलांची सोबत या अंगणवाडीतील 3 ते 6 वयोगटातील विद्यार्थ्यांची आंतरक्रिया सुद्धा घडून आणली जाईल. अशा आंतरक्रिया करण्यामध्ये प्रामुख्यानं
विद्यार्थ्यांची बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक क्षमता वाढाव्यात. त्यासोबतच प्रारंभिक साक्षरता आणि संख्याज्ञानाचा त्यांच्या विकासाला चालना मिळावी, हा सुद्धा त्याच्यामध्ये महत्वाचा उद्देश असेल. आणि अशी आंतरक्रिया घडवल्यामुळं त्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं पुढील वर्गामध्ये जाण्यासाठी प्रेरणा मिळेल. मित्रांनो, आता हे जे एनसीईआरटीनं केलेलं फ्रेमवर्क आहे, वयवर्ष 3 ते 8 वयोगटाचं, या फ्रेमवर्कमध्ये ज्या अंगणवाडी कार्यकर्ते आहेत किंवा शिक्षक आहेत, यांचं जे शिक्षण झालेलं आहे, ते जर 12वी पेक्षा जास्त असतील, तर या शिक्षकांना 6 महिन्याचा एक छोटा कोर्स दिला जाईल, ज्याच्यामध्ये ECCE चे घटक समाविष्ट असतील आणि त्याद्वारे त्यांना प्रशिक्षित समजलं जाईल. जे अंगणवाडी कार्यकर्ते किंवा शिक्षक जे असतील, ज्यांचं 10+2 किंवा 12वी पेक्षा कमी शिक्षण असेल, 10वी पेक्षा कमी शिक्षण असेल, त्यांच्यासाठी एक वर्षाचा पदविका कार्यक्रम असेल आणि त्या पदविका कार्यक्रमाच्या द्वारे त्यांना प्रशिक्षित केलं जाईल. आजच्या परिस्थितीमध्ये हा जो कोरोना काळ आलेला आहे किंवा मोठ्या प्रमाणावर आपल्याला याचा विकास करायचा असल्यानं हे जे शिक्षण आहे ते DTH वाहिन्या असतील किंवा स्मार्टफोन असतील, डिजिटल माध्यम असतील, या पद्धतीनं सुद्धा आपल्याला आयोजित करता येतील. यथावकाश याच्या ज्या सूचना आहेत त्या शासन स्तरावरून आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि अशा पद्धतीनं राज्य शासन याच्यामध्ये वेळोवेळी इंटरव्हेन्शन करून या वयवर्ष 3 ते 6 या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, बालकांच्या शिक्षणासाठी चांगल्या पद्धतीनं व्यावसायिक पात्रतेचे शिक्षक निर्माण करेल. असे जे शिक्षक असतील त्याच्यामध्ये पुढील विचार प्रवाहानुसार किंवा त्यांच्या व्यावसायिक विकासासाठी CPD आपण जे संकल्पना म्हणतो, ती CPD संकल्पना सुद्धा त्याच्यामध्ये अंमलबजावणी केली जाईल. त्यांच्या विकासासाठी पुरेशी CPDची व्यवस्था असेल. त्यासोबतच आपण सुरुवातीला सांगितलं की हा जो कार्यक्रम असेल, ECCचा जो अंमलबजावणीचा प्रारंभिक बालकांच्या बाल्यावस्थापूर्व शिक्षणाचा भाग असेल, हा MHRD म्हणजे मानव संसाधन विकास मंत्रालय यांची प्रमुख जबाबदारी असेल. त्यांच्या सहाय्याला महिला बाल विकास मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि आदिवासी कार्य मंत्रालय सुद्धा यांच्यासोबत असतील. अशा पद्धतीनं ECCE ची अंमलबजावणी होऊन खऱ्या अर्थानं जे वंचित आणि सामाजिक घटक आहेत, आर्थिकदृष्ट्या वंचित घटक आहेत, या घटकांतील बालकांना वयवर्ष 3 ते 6 या टप्प्याचं शिक्षण उपलब्ध होईल. आपल्या सर्वांना जिल्हा शिक्षण व्यावसायिक प्रशिक्षण संस्था असेल, त्यासोबतच शिक्षण विभागाची संरचना असेल, सर्व प्रादेशिक अधिकारी असतील, या सर्वांना या ECCच्या अंमलबजावणीसाठी आपल्याला पुढील काळामध्ये कार्य करायचं आहे. आणि मला निश्चितच विश्वास आहे की आणखी भविष्यामध्ये अशा प्रकारचे आपण एक उद्बोधन वेबिनार आयोजित करूयात आणि त्याच्याद्वारे आपल्याला सर्व खालील यंत्रणेपर्यंत पोहोचता येईल. मला नक्कीच विश्वास आहे की आपण ही यंत्रणा आपल्या यंत्रणेच्या द्वारे ही जी आहे फ्रेमवर्क आहे, हा नवीन शैक्षणिक संरचना आहे, हिची अंमलबजावणी आपण चांगल्या पद्धतीनं करू. मला आज जी संधी दिली, या संधीबद्दल मी माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कांबळे साहेब, येवते सर, त्यांची संपूर्ण टीम यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.